पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या, मध्यग्राममध्ये गोळीबारात चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू, कारमधून घरी परतणाऱ्या चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार. तामिळनाडूत थलपती विजयकडून सत्ता स्थापनेचा दावा, पूर्ण बहुमत नसल्यानं आज होणारा शपथविधी पुढे ढकलल्याची चर्चा. स्थिर सरकारसाठी फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा, आता रिक्त जागेवर जय पवार, छगन भुजबळ, समीर भुजबळ, आनंद परांजपेंच्या नावाची चर्चा. कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. मुंबईत भाजप शिवसेनेचे वेगवेगळे नालेसफाई दौरे, आज शिवसेना तर उद्या भाजपकडून पाहणी दौरा. वेगवेगळ्या दौऱ्यांमुळे मतभेदाच्या चर्चा. भोंदू अशोक खरात विरोधात पहिलं दोषारोपपत्र सादर होणार, एसआयटीकडून दोषारोपपत्र दाखल करण्याची शक्यता. पुढच्या आठवड्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार. कोल्हापुरात नात्याला काळीमा, वडिलांसह मामा, मामे भावाकडून 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, शाहूपुरी पोलिसांकडून वडील आणि मामाला बेड्या. सोलापुरात 11 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार केल्याचे समोर, आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. राज्यातल्या 10 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. मुंबईसह कोकणातील तापमानात वाढ, महामुंबईचा पारा 42 अंशांवर जाण्याची शक्यता, तर विदर्भासह मराठवाड्यात पारा 40शी पार. मुंबई विमानतळ आज 6 तासांसाठी बंद, मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी विमानतळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद राहणार. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण, भारताचा दृढ निश्चय, सार्वभौमत्व आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी भारतीय सैन्याचं ट्विट.